मालकाला मातीचा खडा पण हाणला नाही कोणी 7व्या अवतारात. तिचं नाव लोपामुद्रा. एक पतिव्रता, एक 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 पतिव्रता. 2 जारीने एका नगरीत राहत होत्या. वैभवशाली राजा भिकारी झाला. तर पावसाचं काय महाराज, गारगुंडा पडते आणि गारगुंडा दगडाचा पाऊस पडन दगडाचा. आपण ज्या प्रांतात चांगली माणसं राहतो त्या प्रांतावर विठेवरच्या मालकाची कृपा असती. त्या मालका या सिद्धेश्वर भगवंताची कृपा त्या प्रांतातल्या लोकांवर असती. ताकद असते त्याची. असो, नवऱ्याला डोक्यावर घेऊन बाई फिरली आणि एका महाराजाला चालता चालता हात लागला. उत्तर द्या तुम्ही, उत्तर नंतर तुम्हाला कोणी विचारल्या. हो, लातो की भूत बातोशी नाही मानते. हो, रस्त्याने चालता चालता हात लागला आणि शाप दिला, ज्याने कोणी याला हात लावला असेल त्याला उद्या सकाळी सूर्योदय झाला की मरण येईल. बाईनं हातात पाणी घेतलं. 9 दिवस सूर्याला चिव दिलं नाही. सुमती आणि शांडिल्य सख्या दोघी बहिणी. 9 दिवस सूर्योदय. काय ताकद बाईची, किती मोठी ताकद सांगू तुमच्या माईनं, माझ्या माईनं. तुमच्यातल्या एका बाईनं सासऱ्याची कंबर धुतली. सासऱ्याची नवऱ्यानं पाणी टाकलं आणि सुनानं सासऱ्याची कंबर धुतली. तर सासऱ्याने जाता जाता आशीर्वाद द्याला, देवा हिचे भरके वस्त्र धुत जाय. 27 दिवस पंढरपुरातल्या मालकानं साडी नेसली आणि बहीण झाला चोखोबारायची आणि त्या बाईचे बाळांती धुतले. ताकद नाही. कोण म्हणतंय चांगलं वागणाऱ्या बाईत ताकद नाही? इतकी हिंमत आहे चांगलं. तिची देवावरी सत्ता. अहो, तुमच्यात इमानदारीनं वागलेल्या बाईनं मारुतीरायची शेपूट उपटून घेतली. मारुतीरायची शेपटी काढून घेतली. पारामेश्वरला तिचं नाव होतं चंद्रसेना. भडव्याला काय असतं माहितीये का, दुरणभर पाणी घेतात काही काही भडवीन, समुद्राला आंघोळ घालतात. अरे तो पहाटे पाणी नेलं नाही, तू काय समुद्राला आंघोळ घालतो? वाचवावं लागतंय. फक्त आता मला सांगा, बैल 2 आणि जमीन 300 एकर, किती माळ घालायची? 2 तासात किती सांगायचं मामा? एक एक क्रम, एक एक पुरावा सांगायला किती वेळ पुरणार आहे? पावणे 200 ग्रंथ वाचले त्या खोपडीनं. वाचल्याशिवाय काहीच सांगत नाही, किंवा चांगल्या माणसाचं ऐकल्याशिवाय सांगत नाही. विठाला 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 विनंती केली देवाला, देवा बघा देवा, आमच्यासाठी बघू नकोस रे देवा, पण देखता गाईचं डोकं आणि शरीर वेगळं पाहिल्याच्या नंतर दुःख वाटतंय रे देवा. दुःख वाटतंय. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. तो चारुकीर्ती नावाचा प्रधान येऊन पाहत होता, गाय उठली का नाही. नामदेवराय त्या गायीपाशी बसून पंढरपुरातल्या मालकाचं चिंतन करत होते. 3ऱ्या दिवशी मेलेल्या गायीचं त्वचा राहीन का चांगली? रक्त वलं राहीन का? गुडगा फुटलाय की दिवशी शेतात गेल्या याचं रक्त खाली आलं. 15 मिनिटाला रक्त वाळून गेलं. जित्या बाळू महाराजाचं. बाळू महाराज तर मेला नव्हता ना. जित्या बाळू महाराजाचं रक्त खाली आल्याच्या नंतर वाळून गेलं, रक्त गोठून गेलं. मेलेल्या गाईचं रक्त वलं राहू शकतं का? नामदेवरायात ताकद होती. गाई डोका आणि शरीर जरी वेगळा असेल तर अंगावरचा रोम बाप पडत नव्हता. इतकी ताकद होती. चारुकीर्ती नावाचा प्रधान आला. ते कपडे बदलून आला, साधा पोशाख घालून आला. पाहिलं, गाईच्या बाजूला चौकून फिरला. गाईची शेपटी उचलून पाहिली, लवचिक होती. गाईचा हात कान हालून पाहिला, लवचिक होता. गाईचं कापलेलं रक्त जशाला तसं ओलसर होतं. आणि रस्त्यानं तो विचार करायचा, देवा ज्या साधूच्या सानिध्यातल्या चिंतनानं 3 दिवसापूर्वी मेलेली गाय अजून जशाला तशी चेतन राहती, काय 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 साधू ताकद असेल. वरी पाहिला आणि देवाला विनंती केली, परमेश्वरा, मी ज्या यवन राजाकडे राहतो त्या राजाला या संतांचं वर्णन केलंय, ही संत त्या परीक्षेत पास व्हावा. राजा निघाला दुपारच्या वेळेला रथात बसून. निघाला. राजा ज्या वेळेला रथात बसला तर चारुकीर्ती नावाचा प्रधान रथात बसत नव्हता उत्तमराव. त्याच्या लक्षात आलं, नामदेवरायनं गाय जर नाही जिवंत केली तर उद्या मला राजा गंध लावू देत नाही. गंध होता त्याच्या कपाळाला. मला उद्या राजा, तो संती केला ऋणी सांगते, तो संती केला ऋणी.
मला उद्या राजा गंध लावू देत नाही. अंतकरणाच्या चारुकीर्ती नावाच्या प्रधानाला जो देवता होती ती देवता तो अंतकरणात तो स्मरत होता, भगवंताचं चिंतन करत होता. आणि तेवढ्या अवकाशात राजा खाली उतरला. राजाने विचारलं, महाराजजी, महात्माजी, गाय नाही जिवंत केली तुम्ही? नामदेवरायांनी प्रसन्न मुद्रेनं पाहिलं. सांगितलं, राजे साहेब, मी जर जिवंत तुमच्या माघारी केली असती तर तुम्ही म्हणला असतात मेलेली गाय लांब नेऊन टाकली आणि दुसऱ्याची आणून उभी केली. कारण गायीच्या रंगासारख्या गायी असू शकतात. तुम्ही मेलेल्या गायीचे तुकडे लांब नेऊन टाकले आणि तुम्ही दुसऱ्या कोणतरी एखाद्या वारकऱ्याची महाराजाची गाय मला दाखवता, याच्याकरता तुम्हाला खरं वाटणार नाही म्हणून तुमच्या देखतात जिवंत करतो ना. नामदेवराय जवळ गेले आणि लांब ठेवलेलं डोकं जवळ टेकलं, जवळ टेकलं, जवळ टेकलं. काय करता येत नाही लोकांना. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. जी निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रियचा तो केला पुरुष. बाईचा माणूस केला आळंदीतल्या मालकांनी. काय ताकद नाही, किती मोठी शक्ती आहे लोकांची. जवळ घेतलं म्हणक मेलेलं उठिलं नाही का, एक शपथ पुरा आहे. सच्चिदानंदा बागोविंदा कानी जलासी हो जागा, ऐकुनी वाणी साधू उठला, पतिव्रतेचा मनोरथ पुरला. सच्चिदानंद बाबा, बाबाजी थावरे. आणि मेलेल्या माणसाला उठिलं ज्ञानोबारायांनी प्रवरेच्या तीरावर आणि त्याच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबा खकू झाला. काय करता येत नाही. गाईचं डोकं असं जवळ ठेवलं. माय हे गो माता, हे ब्रह्मांडाच्या मालकानं तुला या विश्वात फार मोठं स्थान दिले ग माझी माय. उठ माय, उठ 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 उठ. तात्काळ गाय उठली आणि संत शिरोमणी नामदेवरायाची पाय चाटीत होती. जी बेल पाय चाटीत होती, पाय चाटीत होती. तो उत्तर भारतातला उत्तमराव मुस्लिम समाजाचा राजा, त्याच्या अंगावर शहारे आले, त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तो एकच म्हणायचा, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला. गायीनं पाय चाटून बाजूला झाल्याबरोबर उत्तर भारतातला मुस्लिम समाजाचा राजा नामदेवरायाच्या पायाने पुनीत झालेल्या जमिनीवर तो लोळत होता, लोळत होता, लोळत होता, लोळत होता. तर एका ठिकाणी नामदेवरायाला विचारलं, जगाचा मालक तुमचे पडलेले काम करतोय याचा अर्थ तो नाचतोय म्हणून नाचे मागे मागे, पण असं काय दिलंय तुम्हाला? आम्ही जन्मोजन्मी पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. वाया विठ्ठले कृपा केली, वाया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी नामस्मरणाचं, ह्या कर्तव्याचं, ह्या निष्ठेचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून जगाचा मालक संतांना अडचणीत जरी आले असतील तरी त्या अडचणी दूर करणे इति नाम नाचणे, म्हणून दुसऱ्या कडव्यात म्हणतात. बोला महाराज. म्हणून नाचे मागे मंडळी नाचे मागे पुढे मागे मागे मंडळी नाचे मागे मागे, मुनी नाचे मागे मागे. म्हणून नाचे मागे
वडगावला असायचे गुरुजी तुम्हीच का? वा छान. एक व्यक्ती मामा, खूप मोठं संप्रदायाला योगदान गुरुजींचं. म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी तुम्हाला आयुष्य बी भरपूर दिलंय गुरुजी. मला छान वाटले. डायरेक्टर आहेत मुलगा पण मालकरी आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. वा छान. मायबापाची सेवा करत जा, मोठी ताकद आहे. एक पुरावा सांगतो मामा पुन्हा. पंढरपुरातल्या मालकाची धर्मपत्नी 7व्या अवतारात एका श्रीमंत माणसाने हरण केली. हरण हा शब्द जरा सुशिक्षित आहे. पळिली. हा. मालकिनीचं नाव सीता आणि चुकीचं काम करणाऱ्या नालायकाचं नाव रावण. मी नाही रावण म्हणत, रावणाला नालायक मी नाही म्हणत, पुराण म्हणते. इतका विद्वान रावण, इतका विद्वान, मीच सांगतोय. पण वारकरी संप्रदायानं बेदखल केला. प्रवचनकार महाराज, मला नाव लक्षात, यादव महाराज. आपल्या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, पण स्वतःची बायको सोडून जगात जी बाई दिसन तिला मायन बहीण म्हणत असेल तो जगातला 1 नंबरचा महाराज आहे. आणि रावण या परीक्षेत नापास झाला. त्याला बायका 80,000 होत्या. 80,000. ज्यांच्या पत्न्यांचं वर्णन अष्टादश मालकांपैकी एका मालकानं करावा. 80,000 सुंदरा कामिनी. आपल्या बायकासारखी नाही. पाहती कवडाकडे चलती बेताडाकड. मोठ्या नादात आल्यावर चहा केला आणि साखर टाकायची ती सरली. हो असे नाही. पुस्तकात स्वयंपाक शिकली. हवसान जावायला शिरा करायला गेली. शिऱ्यात टाकलं सगळं तूप टाकलं, रवा भाजला आणि पंख्यान पान उलटलं आणि हळदन भुरकी टाकली. शिरा नाही पिठलं नाही. अशी असेल का ती? एक बायको तर अशी होती, गरज नव्हती रावणाला कुटाणं करायची. या अंगाला आग लावून घ्यायची गरज नव्हती. इतकी बायको हुशार होती. यादव बुवा, आकाश बुवा, रावण मेल्याच्या नंतर आपल्या अगोदर नवरा जळू नये याच्याकरता नवऱ्याचं प्रेत व्हा म्हणून दुधाच्या धारा आलत्या. वक्षस्थळातून आलेल्या दुधाच्या धारा रावणाचा अग्निजित होत्या. जगात अशी बायको नाही कोणाला. जगात पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशात अशी बायको नाही भेटली कोणाला. काय गरज होती आगाऊपणा करायची? आणि आईसाहेबांचं हरण केलं. हरण करता करता एक चूक केली. बा काही ना काही चोट्टे चुका करतेच. म्हणून 4-5 वर्षाला का होत नाही त्या लोकायला कळतच. हो कळतच त्या लोकायला कळतं चुका करते ते. आणि मग रावणानं काय चूक केली? सीतेला हरण करत असताना भगवे कपडे घातले. आणि संन्याशाला बाईचा काय संबंध आहे? ज्या गावात कोणालाच दिसत नाही त्या गावात चष्म्याचं दुकान कसं चलन? कोणाला दिसत नाही तिथं चष्मे कसे चल इकते मला सांगा ना तुम्ही. हो उग पेटून घेणं ते आगाव पण आहे. ते काय गरज आहे का त्याच्यावर? बरं भगवे कपडे घालून एखाद्या स्त्रीला जर सोडित असेल तर ती स्त्री सहमत असावं नाही. रडू लागली ना, रडती त्या अर्थी सहमत नाही. आणि सहमत नाही त्या अर्थी नेणारा भंगिरी आहे. आणि म्हणून मध्ये एका पक्षानं अडविलं. ऋण सांगतो आणि नाचणंही सांगतो एवढाच पुरावा. मग पूर्ण विराम. मला सकाळी कौसरीला काल आहे. तिकडे आमच्या तिकडे कौसडी, मी राहतो त्याच्या पलीकडे अजून गाव आहे कौसडी नावाचं. बघ त्या पक्षाने अडवलं. रावण म्हणला तुझा ना आमचा काय संबंध आहे? चांगलं काम करण्यासाठी संबंध नाही ठेवला पाहिजे. चांगलं काम करण्यासाठी जात आडवी नाही आली पाहिजे. हा कोणाचा आहे? चिखली रुतली ती म्हातारी आहे का तरुण आहे का धडधाकट नाही पाच रुतली ना उपसेव बाहेर काढ तिला बाहेर. ती कोणाची आहे काय हे नाही बघायचं. काय नाही बघायचं. तुम्हाला एक सांगू का? कोंबडे सकाळी आरडतात त्याला काय म्हणतात? बाग देणे, आरवणे किंवा बाग देणे. मग पूर्वीच्या काळात घड्याळ नव्हते.
कोंबड्यानी बाग दिला की जुनी माणसं काम करणारी उठायचे, टोपलं घ्यायचे, मालकाच्या गोठ्यातलं शेण काढायचे, घागर बकीट घ्यायचे, आडावरलं पाणी मालकाचं भरायचे, कोंबड्याने बाग दिला. तो एक जण म्हणला ते कोंबडं मुसलमानाचे, आपल्याला नाही उठायचं. कोंबडं कोणाचं असू दे, सकाळीच बाग देते ना, तुला उठण्याची संबंध आहे, काय करायचं त्याच्याहून, काही घेणे का त्याच्याहून. एका माणसाला 100ची चिल्लर घ्यायची होती, 100 रुपयाची चिल्लर घ्यायची होती. ते म्हणला चिल्लर द्या. मग त्यानं चिल्लर दिल्याच्या नंतर पैसे मोजले, 10-10च्या 10 नोटा. मग विचारलं तुमची जात काय, ते म्हणलं आमकी. म्हणलं का तुम्ही पैसे देऊन टाकले. एका बाईला पुरणपोळ्या करायच्या होत्या, पुरणपोळ्या, पोराला सांगितलं बाबा किलोभर गुळ घेऊन ये. ते बाबा दुकानावर गेला, दुकानावर गेल्यावर किलोभर गुळ घेतला, 40 रुपये 50 रुपये काय असतील ते दिले, त्यानं 50 वापस दिले. आणि मग विचारलं तुमची जात कोण, म्हणले वाणी. तुमचे आजोबा बी वाणीच होते का, ते म्हणलं गुळ वापस दे. पुरावा आहे त्यासाठी. आपणा लागी काम वाण्या घरी, आपणा लागी काम वाण्या घरी गुळ, त्याचे याती गुळ पुसू नये. किंवा काय नाही ना, आपल्याला गुळाची संबंध आहे, त्याच्या जातीशी काय घेणे. काही काम करताना जात, पंथ, श्रीमंती, वैभव, तारुण्य हे काही लक्षात आणायचं नाही. काम चांगलं असेल ते करीत राहायचं, त्याच्याशी काय घेणं ते नाही. एकादशी कोण धरतय, हिंदूचे लोक, जात नाही सांगायचे, हिंदूचे लोक. ठीक आहे. फळं कोण जास्त इकित गाऱ्याव, हो. मग एखाद्या केळात 17 भेगाव झाला का, एखाद्या सफरचंद मध्ये आकाश महाराज 71 भेगाव झाला का, हा? एखाद्या सीताफळात 40 मिया दिसला का, इकले कोणी, ते आहे. आपल्याला व्यवहाराशी बाकीच्या गोष्टीची काय घेणे, त्यानं काही संबंध आहे का त्याच्याशी, आपल्याला काय करायचं त्याच्यावर. आता पंढरपुरात तीर्थाव दुकानं टाकली असतील आपल्या लोकांना. याच्या अगोदर कुंकू कोणी कित होतं, तांबोळी. आणि तांबोळी कोणाची जाते, मुसलमानाची. ती इतकी अंगाला लावू देत नाही. पण कुकू कोणी विकणार, ती. आपल्यात लावायचं असून तर लाईत नाहीत, हो. आणि लावलंच तर इथं लावितात. वरी का कोंबडी बसवायची कांडे घोळायला, म्हणजे काही दम नाही सप्त्याला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला. तुम्ही काय करता माहिती का, महाराज आणता, त्याला खपक्या पाकिट देता, त्याला मोठं करता. तुम्ही जशाल तशीच. काय घेता तुम्ही त्याच्यातलं, काय घेता. एका सप्त्यातून काहीतरी 4-2 लोकांना, 4-2 बायकांना, 4-2 मुलांना गुण आला पाहिजे. 25-25 बायकांना तंबाखू सोडावा. हा, चालू कीर्तनातून पिशी काढी ती की लगेच. काय बोलतो माय महाराज, काय तू ह्या पापानं जळून जाचा महाराजन, काय बोलतून काय सांगायली दोरके. काही आपलं सोंग जाऊ द्या. यायचं एका भागवतकाराच्या सोबतचा माणूस पाहिला मी. चालू भागवतात धोत्राच्या खालून तंबाखू चोळीत होता, चालू भागवतातून. त्या भागवतकाराला आणि त्याच्या संघच्या लोकायला स्वतंत्र नरक करीन पंढरपुरातला मालक. स्वतंत्र स्वतंत्र स्वतंत्र. तुम्ही यजमानाच्या डोळ्यात माती टाकताल, पण परमेश्वराच्या डोळ्यात माती नाही टाकायची ताकद. देवाच्या डोळ्यात नका माती टाकू. उभा संसार फुकून देईन ते, उभा. इतका नालायकपणा, इतका. ईळभर फवारा घेतल्यावर 500 भेटत येत. दिवसभर 8 घंटे फवारा घेतला ना, 500 रुपये भेटत येत. भाकरी कोणाच्या असतात, त्याला त्याच्या घरच्या, त्याच्या घरच्या असतात, त्याच्या घरच्या असतात. आकाश महाराज कोणताही नोकरीवाला असू द्या, शासन पगार देत असेल, भाकरी कोणाच्या असतात, घरच्या. आपल्याला पाकिट लोक देतात, भाकरी कोणाच्या येतात, त्यांच्याच आहेत का नाही. मग जरा जोरा लाजा वाटायला पाहिजे की नाही आपल्याला. पगारही त्यांचाच, भाकरी त्यांच्या. आपण नाही तंबाखू खाल पाहिजे, नाही गुटखा खाल पाहिजे, नाही बिड्या वडायला पाहिजे, नाही सिगारेटी वडायला पाहिजे. मला असं वाटतंय जगात 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 असं क्षेत्र नसेल की ज्याच्यावर ओळख पाळख नसताना आदर करणारं क्षेत्र फक्त हे. एवढं मोठं क्षेत्र ते म्हणजे पारमार्थिक क्षेत्र आहे. अर्थशास्त्राचा नियम आहे, तुमचा पाहुणा जरी आला असेल तुमच्या घरी तर त्याच्या वैचारिक पातळीनुसार तुम्ही त्याला स्वयंपाकघराकडे नेता. त्याची वैचारिक पातळी रामदासराव जर व्यवस्थित नसेल तर त्याला बैठकीत चहा पाजता.
हा नियम आहे, नियम आहे, नियम आहे, नियम. महाराज नेत नाहीत तुम्ही पाहुणे, नेत नाही. महाराजाला पाय धुवायला कुठं नेल तर किती ताकद आहे संप्रदायाची, किती मोठी शक्ती आहे. म्हणून नीट वागलं पाहिजे. विठाला 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 विठाला. आकाश मार्गाने घेऊन जात होता, नाही बघायचं. भगव्या कपड्यात एक व्यक्ती गुरुजी बाई घेऊन जातो. एका पक्षाला कळालं, त्यानं विचार केला आपल्या देवानं ताकद दिली, याला नेऊ द्यायची नाही. पक्षी काय सामान्य नव्हता हो, त्याचं कुळलंय भारी होतं. आणि चांगल्याच्या सानिध्यातली माणसं चांगलेच असतात. त्याचा बाप इतका अधिकारी होता, त्याच्या बापानं सूर्याचा रथ हाकावा. त्याचं नाव होतं अरुण. बापू प्रमाण असू द्या, वेळ फार झालाय. या पक्षाच्या बापाने रथ हाकल्याशिवाय आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. आणि सकाळच्या काकड्यात त्याचं नाव आहे. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा आरती समयाचा. आकाश भाऊ अरुणाचं नाव काय मोठं अरुण. आणि ज्यानं जगाची मालकीनी एक मूर्ख व्यक्ती नेत असताना त्याला अडवलंय, त्याचं नाव आहे जटायू. याचा चुलता माहिती तुम्हाला? आपल्याकडे चुलत्याला काका म्हणते. जटायूचा काका किती मोठा होता सांगू? मंत्र्याकडे पिया असतो, माहिती ना तुम्हाला? मंत्र्याकडे पिया असतो. पियेला हातात घेतल्याशिवाय मंत्री भेटतच नाही. त्याच्या विरोधात जाता येत नाही, जाता येत नाही, जाता येत नाही. आम्ही जर लवकर आलो तर आमच्या दर्शनाची व्यवस्था, कुलदेवतेची आमच्या दर्शनाची व्यवस्था आकाश महाराजांनी केली. सांगितलं कोणाला असेल? च्या ऐकणाऱ्याला का? देवाच्या जवळच्याला सांगितलं का नाही? महाराज येतील, आले तर त्याला दर्शनाला न्या. देवाच्या जवळचा, मंत्र्याच्या जवळच्या किंवा काय असतील एखाद्या मोठ्या माणसाचे, त्यांच्या सानिध्यात मोठी लोक असतात. या अरुण असा याचा जटायूचा काका पंढरपुरातल्या मालकाचा पिये. त्याला भेटल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरोनिया नाचे न गरुड पारी, कान धरोनिया नाचे न गरुड पारी. त्याच्या पुढे कान धरल्याशिवाय ते सांगतच नाही मालकाला याला जवळ घ्या म्हणून. इतकी पावर आहे हो. आणि किती मोठ्या मालकाचं पिये सांगू? तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे. पुन्हा एक सांगू? देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन. तुम्ही मला पाहता, मी तुम्हाला पाहतो, मी बोललेलं तुम्ही ऐकता. ही आपली शक्ती नाही. त्यानं मेमरी कार्ड काढून घेतलं बाळ्याचं की लगेच बाळ्या बसवा लागणार. नाही, तुम्हाला बी एक दिवशी बसायचंच. लगेच व्हॉट्सअपला जायचं, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर विश्वाच्या मालकात विलीन, की लगेच एक जण टाकतो, गेले दिगंबर. हे कोणाला टाकायचं नाही, अधिकारी व्यक्ती गेला तरच टाकायचंय. हो, कोणाला नाही टाकायचं. नियम काय माहिती? माणूस मेल्याच्या नंतर पत्रिका छापायला जाणारा अक्कलवान असला पाहिजे. सौभाग्यवती स्त्री गेल्याच्या नंतर पदव्या 3, आपण एकच टाकतो सौभाग्यवती, अजून 2 पदव्या आहेत घरी गेल्यावर पहा. पण मालक मृत्यू पावल्याच्या नंतर एखादी स्त्री जर मृत्यू पावली, गंगा भागीरथी मालकान डोक्यावर घेतली. मागच्या कीर्तनात सांगितलं होतं. इथे एक जणानं माईक घेऊन घेतलं होतं की पती वारल्याच्या नंतर त्या स्त्रीनं कुंकू लावायची. चर्चा झाली या कीर्तनात. माईकवर बोलत होती एक व्यक्ती. माझ्या पक्क लक्षात आहे. माझं मेमरी कार्ड चांगलं आहे म्हणून तर मी बारका मोबाईल वापरतो, कारण हे 100-200 GB आहे ना, त्याच्यामुळे मला काही ते. आणि काय आपण का नोकरीला आहेत का काय, आपल्याला टपाल द्यायचा का काय द्यायचं काय काही नाही, त्याचं जाऊ दे तिकडे. तुम्ही वापरतात चांगली गोष्ट आहे, फक्त त्याच्यातलं चांगलं पाहायचा ही तुम्हाला विनंती. लॉक लावून बायको जवळ देत नाही, देतात. ती नुसताच पाहती, तिला माहीतच नाही सोमळ्यानं लॉक लावलंय म्हणून. ती नवऱ्याला सांगायचं लॉक उघडून महिनाभर माझ्याकडे मोबाईल दी, त्याच्यातला सगळा गर्दा तिला कळतोय. विठाला 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 विठाला. मोबाईलची गरज आहे, त्याबद्दल विषय नाही. अहो, प्रसंग सुरू झाला की बापू मोबाईल पाहतात आणि त्याच्यातलं कडवं काढतात. किती काळाची गरज आहे. अभंग घेतल्याला कुठल्याही भजनाला सांगायची गरज नाही. मोबाईलवर गाथा ॲप आहे, बघा ना तुम्ही. चांगल्या कामाकरता गाथा पहा.
जर पक्वद्या महाराज बोलत असताना व्हॉट्सअप खेळत असेल आणि महाराज बोलत असताना जर भजने व्हॉट्सअप खेळत असेल तर ते तर नरकाला जातील, पण स्वर्गाला गेलेले त्यांचे पूर्वज पण नरकाला जातील. विठाला विठाला विठाला. कीर्तनात पाहतो आज तुम्ही उभ्यान वाजवले बऱ्याचपैकी, मी बसलेला असल्यामुळं मग त्या अपघातामुळे बसतोय ना, माझं वय नाही बसायचं. तर कीर्तनकार बोलत असताना बऱ्यापैकी पक्वादे असे पुढे मोबाईल घेऊन व्हॉट्सअप खेळत आहेत, आहे का नाही? हा अपमान कीर्तनकाराचा नाही आकाश महाराज, हा अपमान काशीतल्या मालकाचा आणि पंढरपुरातल्या मालकाचा आहे. हा, पंढरपुरातल्या मालकाचा अपमान आहे. कोणाला कोणाला तुम्ही, अहो ज्याच्या नावावर भाकरी खातो त्याच्या कीर्तनात आम्ही व्हॉट्सअप खेळायचं. आमच्या आवताचं जानोळं मोरडं, कालच सांगितलं मी कीर्तनात. जानोळं मोरडं, जानोळं कळतंय? जानोळं मोरडं 2 पाटी पाळी राहिली होती. गड्याचा फोन आला आणि शेत आमचं ते जर लांब आहे 2-3 किलोमीटर गावापासून, न्यायला आणायला त्याला वेळ गेला असता. आणि आभाळ आलेले म्हणले ते तण वर येईन, धन मातीत जाईन. ते म्हणलं शेजाऱ्याला आऊत मागा, गेलतो म्हणला, दिलं नाही त्याने. शेजारी मोठा माणूस होता, 150 एकरवाला. मी म्हणलं आता जाऊन सांग की बाळू महाराजाच्या शेतात आऊत आणतो. वापस केलं तर त्याला आधी गेल्याबरोबर सांगितलं, म्हणले दादा बाळू महाराजाचा मी गडी आहे आणि त्याच्या आवताचं जानोळं मोरडे ना आऊत पाहिजे इकडे. आता जर तुला आऊत दिलं तर आमचं आऊत आमच्या बैलावर भरलेलं आहे. भरणं कळतंय ना, शेवानी करळ. जिंच्या पॅन्टीवाल्यानं काय ना माना हलवायच्या, हा फक्त या जुन्याला कळतंय. तुम्ही आपलं जिंच्या पॅन्टीवाल्यानं बहिऱ्या माणसासारखं काम असते. बहिरे पुढचं हसल्यावर एकदा हसत येत आणि एकदा कळाल्यावर एकदा हसत येत. ते काहून हसले म्हणून हसायचं नाही, हसावं म्हणते हे येड आहे, आणि ते कळाल्यावर एकदा हसत असते. तसं नाही करायचं. मग शेव करळ बैलाच्या उंचीवर असते. मग मी दिलेला आऊत तुमच्या बैलावर शेव करळ होईल, त्याच्यापेक्षा आऊत आमचंच नाही आणि बैल आमचेच नाही, येठणं आमचंच नाही. तर आमचं गडी लय चालू होतं. मी इतका चालू म्हणले होते, किती चालू असेल त्याचा विचार करा. माझ्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली. तुम्ही किती चालू आहेत तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत गडे. चालूचं कीर्तन ऐकणारे सुद्धा हे कसे बंद दिसते, चालूच तुम्ही पण. आमचं गडी लय चालू. ते म्हणलं दादा तुमच्या बैलाला मका लागते, आमच्या इथं वाळला कडबा आहे. मग नेलं मका कापून. यानं तितकी संधी पाहिली, त्याच्या इथं एक कस्तुरीने एक मंजुळा होती, म्हणजे वाघारी. वगैर नाही कळाली, म्हशीची पोरगी. तुमच्याकडे काय म्हणतात म्हशीच्या आणायला? रेडी रेडी पारडी. हा 2 पारड्या होत्या, एकीचं नाव मंजुळी आणि एकीचं नाव कस्तुरी ठुलतं. त्यानं 60 भर मका कापून नेली, त्याच्या बैलाला इतकी टाकली, 2-3 दिवस म्हशीला पुरली. दृष्टांत संपला. 150 एकरवाल्या माणसानं आऊत बैला सगळं दिलं. कोणाचं नाव ऐकून? गिरगावकराचं. तर गिरगावकराला मोठे पण कोणाच्या नावामुळे? ह्या मालकाच्या आणि पंढरपुरातल्या मालकाच्या. मग बाळ्याच्या नावावर नुसता पंढरपुरातल्या मालकाचं नाव घेतो, तर बाळ्याच्या नावावर 150 एकरवाला आऊत देतोय, तर पंढरपुरातल्याच्या नावात ताकद किती असेल याचा तर विचार करा ना तुम्ही. ह्या मालकात ताकद किती असेल याचा विचार करा ना. काय पॉवर असेल या नावामध्ये, काय शक्ती असेल या नावात. मोठी माणसं मोठी असतात. चला अडवलं. अडवल्याबरोबर रावण थोडासा विरोधात गेला. जाऊ द्या, पण रावण हुशार होता. त्याला माहित होतं यांना असं वरबाडं की एखादं नख जर इथं लागलं तर आपलं रामनाम सतैन मेलं का जिथे, त्याच्या इथं मरण होतं. कपटात घेतलं थोडंसं, पंख उडपिले. सगळ्यांना ज्ञान आहे, रामायणातला प्रसंग आहे. आणि रावण निघून गेला. पण रथात बसलेली माऊली फार अधिकारी आहे, ती जगाची मालकी नाही. तिनं सांगितलं बाळा मी जे नाव घेते त्या नावाचं भजन करते, तुझ्यासाठी धावत येईल. आणि रावण निघून गेल्याच्या नंतर तो राम राम म्हणत होता. एक जण म्हणला गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात. पाखरू कुठं भजन म्हणत असते का? त्याला अक्कल असावा. माझ्या तुकोबारायच्या भजनात दगडाची टाळ स्वरात गात होते, स्वरात आवाज येत होता. दगडाच्या टाळामधून किंवा पक्षीही सुस्वरे आळविती. पक्षी सुद्धा स्वरात राग गायचे. स्वरात कोणाची ताकद? तुकोबारायची. तुकोबाराय कोणाचे भक्त? पंढरपुरातल्या मालकिनीचे आणि मालकाचे. मग तुकोबाराय जर एवढी शक्ती, तर तुकोबाराय ज्यांचं भजन करते त्या मालकीनी ताकद कमी असेल का? का नाही जटावी भजन करायचा?
आशीर्वाद देऊन टाकला. मन तू भजन मन. निघून गेले आणि तो भजन म्हणत होता. जगाचा बाप धावत आला. शेवटचा पुरावा धावत आला. तसे 11 वाजले असतील आता. होऊन गेले 11, 10. बरं 10 मिनिटात संपू. मला वाटतं 11 वाजल्या मागच्या 2-3 जणांना उठायला पाहिजे होतं, म्हणजे मला अक्कल आली असती. खाली खाली बसला जगाचा मालक. खाली खाली. आमची इथे एक बाई लग्नाला आली. नवरा बायको दोघं आले. तर लग्न होतं त्याच्या गड्याच्या पोरीचं, गड्याच्या पोराचं. आता गड्याच्या पोराचं लग्न लागलं शेतात झाडाखाली.